नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. शिशिर धारकर मतदारांची दिशाभूल करत आहेत. नरेंद्र जाधव यांचे पत्रकार परिषदेमध्ये प्रतिपादन. अर्बन बँक संघर्ष समितीचे पदाधिकारी नरेंद्र जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन शिशिर धारकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवत शिशिर धारकर हे मतदारांची दिशाभूल करत आहेत असा थेट आरोप केला आहे. पेण नगरपालिकेच्या निवडणुकींचा प्रचाराचा ज्वर तापलेला असतानाच अर्बन बँक प्रकरणात वरून मुद्दे आणि गुद्दे सुरू आहेत. 2010 ला अर्बन बँकेवर आर्थिक निर्बंध आले आणि 75 वर्षाची सुवर्ण कारकीर्द क्षणार्धात मातीमोल झाली. त्यानंतर पेण नगरपालिकेच्या 3 निवडणुका झाल्या. तिन्ही निवडणुकीला अर्बन बँकेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला गेला. 2 दिवसापासून अर्बन बँक प्रकरणातील मुख्य आरोपी तथा तत्कालीन अर्बन बँकेचे अध्यक्ष शिशिर धारकर यांनी प्रसार माध्यमांसमोर अर्बन बँकेचा मुद्दा मांडला आणि पुन्हा एकदा अर्बन बँकेचा मुद्दा कलीचा ठरला. अर्बन बँक संघर्ष बचाव समितीचे पदाधिकारी नरेंद्र जाधव यांनी 2010 पासून अर्बन बँक प्रकरण अभ्यासपूर्ण हाताळला आणि न्यायालयीन लढा दिला. परंतु न्यायालयीन लढा देत असताना राजकारणाच्या बदलत्या दिशेचा फायदा अर्बन बँक प्रकरणातील आरोपींना कळत न कळत होत गेला. जवळपास 15 वर्ष उलटून गेली तरी अर्बन बँक प्रकरणाचा निश्चित असा तोडगा निघाला नाही. मात्र मार्च 2024 ला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 98 ब अन्वय वसुली प्रमाणपत्र आदेश 5 मार्च 2024 ला निघाला. त्यानुसार यातील दोषींवर वैयक्तिक व सामुदायिक रक्कम वसुली करण्यासंदर्भात निर्णय देण्यात आला. त्यानुसार शिशिर धारकर यांच्यासह इतर 24 जणांवर साधारणतः 23,90,30,000 एवढ्या रकमेची भरपाई प्रत्येक जणाने करण्याचा आदेश पारित करण्यात आले. मात्र जवळपास 1.5 वर्ष उलटून गेले तरी त्या आदेशाची पूर्तता झाली नाही. या संदर्भात आज अर्बन बँक बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी नरेंद्र जाधव यांनी पेण मध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमांसमोर अर्बन बँकेचे प्रकरण काय आहे आणि शिशिर धारकर जनतेची दिशाभूल करत आहेत याबाबत माहिती दिली. जाधव पेण अर्बन बँकेत संघर्ष समिती आहे. ठेवीदार संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून सुरुवातीपासून काम पाहतो आणि आता विशेषतः आज ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे हा जो मुख्य आरोपी आहे धारकर, हा गैरसमज पसरवण्याचं काम वारंवार करत असतो काही मीडियाद्वारे. म्हणून आज त्याचं सगळं खुलासा नीट व्हावा, काय परिस्थिती आहे ही ठेवीदारांना एक कल्पना द्यावी या निमित्ताने ही घेतलेली आपण आज पत्रकार परिषद आहे. आजपर्यंत आपण सगळ्या पत्रकारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवीदारांना न्याय देणारं असं वृत्त दिलेलं आहे आणि त्यामुळे आतापर्यंत खूप आपण पुढे गेलेलो आहोत. प्रथमच ज्या बँका महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह बँका बुडाल्या शेकडोनी, त्याच्यामध्ये पेण अर्बन बँक एकमेव अशी आहे की अशा पद्धतीची त्याबाबत कारवाई झालेली आहे. आज पहिल्यांदा मुद्दा असा आहे की 88 कलम जे आहे सरकार खात्याचं त्याप्रमाणे चौकशी झाली पाहिजे म्हणून आपण त्या तत्कालीन माजी मंत्री मोहनभाई पाटील कैलासवासी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको व मोर्चा काढला होता व 88 ची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती आणि ती मागणी करणं भाग पडलं. त्यासाठी माननीय आयुक्तांची सहकार आयुक्तांची नेमणूक केली, त्यानंतर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली आणि त्याप्रमाणे 24 ला याची ऑर्डरही झालेली आहे आणि याप्रमाणे प्रत्येकाला 23,90,00,000 संचालक व काही कर्मचारी अशा जवळपास 25 लोकांना ही दंडाची रक्कम प्रत्येकी झालेली आहे. हा अहवाल मोठा आहे. याच्यात हे दिलेलं आहे की 758 कोटी रुपये 21 लाख असे आकडा आहे पुढे, पण मेन 758 कोटी हे वसूल झाले पाहिजेत आणि हे संचालक जबाबदार आहे. ते स्पष्ट त्या ऑर्डर आपल्याकडे जी दिलेली आहे त्याच्यात दिलेलं आहे आणि हे वसुलीचं काम हे सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी विभागीय संचालकांनी करायचं आहे आणि ते काम त्वरित व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष जे.टी. पाटील साहेब, ॲडव्होकेट जे.टी. पाटील साहेब आहेत, त्यांनीही इंटरव्हेन्शनसाठी अर्ज केलेला आहे. कारण पतसंस्थांचे सहकारी संस्थांचे वेगवेगळ्या
या पेन बँकेत जसे वैयक्तिक अडकलेले आहेत तसे करोडो रुपये या पेन अर्बनमध्ये अडकलेले आहेत. आणि म्हणून पतसंस्थांच्या सहकारी फेडरेशनतर्फे सुद्धा इंटरव्हेन्शन केलं जाणार आहे की संस्थांमध्ये पुन्हा हजारो लोक सभासद असतात आणि त्यांचेही पैसे अडकलेले असतात, म्हणून त्यांना न्याय मिळावा त्यासाठी इंटरव्हेन्शन केलं जाणार आहे. तर ह्याचं काम हे आता हा निर्णय झाला 24 साली. तुमच्याकडे बघे 5 एप्रिल 24ला झालेली आहे ऑर्डर. आज आता वर्ष होऊन गेलं, अजून त्याच्यावर कारवाई होत नाही. ही कारवाई झाली पाहिजे ह्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करतोय. आणि याचा अर्थ एकच आहे, वर्ष होऊन गेल्यानंतर काही कारवाई होत नाही, कारण ह्याचं अपील मंत्र्यांकडे केलं जातं, सहकार मंत्र्यांकडे, आणि तिथे सुद्धा अशी टाळाटाळ चाललेली आहे. वास्तविक आता 15 वर्ष होत आली, 600च्या वर ठेवीदार मयत झालेले आहेत आणि जे आहेत ते सुद्धा सिनियर सिटीजन आहेत, 60-70 वर्षाच्या पुढचेच आहेत. त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर अवलंब त्याचं हे करावं अशी आमची मागणी आहे ठेवीदारांची. कारण बँक बुडवाधारकर करोडोचा घोटाळा करून दुसऱ्या नेत्यांच्या वरती विनाकारण टीका करतो आणि हे इलेक्शनसाठी मतांसाठी करतो. तर लोकांनी यांना वेळीच जाब दिला पाहिजे आणि जबाब विचारला पाहिजे. आपल्या ठेवीची मागणी त्यांच्याकडे केली पाहिजे आणि शासनाकडे या बँक बुड्यावरती कारवाई करण्यासाठी धरणं किंवा अशा काही पद्धतीचं आंदोलन करणं भाग पडेल, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. ओके. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.